अरे बाबो, पोरगी डेअरिंग बजाय की चांगलंय चांगलंय. या वेलकम. बरं का, कसे तुमच्या वडिलांच्या दरबारात आम्हाला थारा नाही, जागा नाही, पण आमचं तसं नाही. बसा. मी बसायला नाही आली. अरे बाबो, ठीक आहे, नका बस. बर, आता मला सांगा काय करायचं, कसं करायचं. ती बाईक शुभूची आहे, मला परत हवी आहे. शुभू? म्हणजे माझ्या फायली उकरू काढलेला तो पिये शुभू नाही का? आता तर देतच ना अजिबात. द्यावीच लागेल. द्यावी लागेल. नाही दिली तर काय करणार? हे बघा, ती बाईक माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. असो का? मग तू त्या बाईक साठी काही बी करू शकतेस? काहीही करू शकते. बघा, विचार करून बोल पोरी. काही बी करू शकतेस का तू? शुभूसाठी काय विचार करायचा आहे? जे बोलले ते बोलले, त्याच्यासाठी काही पण. आणि लक्षात ठेवा, तुमची फाईल अजूनही आमच्याकडे आहे. त्या फायलीचं सांगू नको मला. फायली लय झालं फायली. आता यो इक्रम गाडगे पाटील अजिबात त्या फाईलला घाबरत नाही. आलं का ध्यानात? आता हे समजा नवीन आहे, नवीन व्यवहार आहे. 5 लाख द्यायचे आणि ती बाईक घेऊन जायची. संपला विषय. 5 लाख? तुमचा भाऊ 2 लाख म्हणाला होता आणि मी तेवढेच आणलेत. अगं तू मिनिस्टरची लेख आहे, तुला काय 3 लाख कमी आहेत का तवा? वस्त्यांमध्ये जाऊन 1-1 लाख रुपये चेक वाटते, लोकांची भाडी भरते. काय काय करते तू लोकांसाठी? हे बघा, झालं गेलं सगळं विसरायला मी तयार आहे. तुम्ही सुद्धा विसरा. ती बाईक मला द्या आणि मी तुमची फाईल परत कधीच बाहेर काढणार नाही. त्या फाईलीचा काय साठायचं का मला? 5 लाख द्यायचे. ते कमी येत 3 लाख ते घेऊन यायचे. अगं तुझ्या बापाने लाडकी लेख योजना राबवली की नाही? एवढा मोठा भ्रष्टाचार केलेला आहे, त्याचं 2-4 लाख उडवायचे आमच्यावर, टाकायचे आमच्याकडे. मग एक तर माझ्या बाबांबद्दल एक शब्दही बोलायचे नाही. माझे बाबा भ्रष्टाचारी नाहीयेत. लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे कारण ते प्रामाणिक आहेत. तुझा विश्वास किती कच्चा आहे ना, तो आम्हाला ठाऊक आहे. चल, माझ्याकडे आणखीन एक स्वस्त योजना आहे, सांगू का तुला मी? काय? तू आमचा अपमान केला की नाही, तो इसरायला आम्ही तयार आहोत. पण तू आमच्या मोर गुडगट टेकायचं आणि बाईकची भीक मागायची. तुमची हिम्मत कशी झाली असं बोलायची? तुमच्या डोळ्या देखत ती बाईक घेऊन जाईन मी. घेऊन जा बाई. काय वाटेल ते करीन.